नीतिसूत्र 6 आपल्याला शिकवत आहे आळस व खटेपणा याविषयी उपदेश. आपण पहिल्या वचनापासून तर 35 वचनपर्यंत मी वाचून घेतो. माझे मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जमीन राहिलास, परकेसाठी तू हातावर हात दिला, तर तू आपल्या तोंडच्या वचनाने गुंतला आहेस, तू आपल्या तोंडच्या शब्दाने बद्ध झाला आहे. याकरिता माझे मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे, कारण तू आपल्या शेजाऱ्याशी हाती सापडला आहेस. तर जा, त्वरा कर, आपल्या शेजाऱ्याला अत्याग्रहाने गळ घाल. तू आपल्या डोळ्यास निद्रा लागू देऊ नको, आपल्या पापण्यास झापड पडू देऊ नको. ज्याप्रमाणे पारदेशी हातून हरिणाला, ज्याप्रमाणे फासे पारदेशी हातून पक्षाला, त्याप्रमाणे आपल्याला मुक्त करून घे. अरे आडशा मुंगीकडे जा, तिचे वटर पाहून शहाणा हो. तिला कोणी धनी नाही, देखरेख करणारा किंवा अधिपती नसता. ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते. अरे आडशा, तू किती वेळ निसशील? आपल्या झोपेतून केव्हा उठशील? आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, आणखी आत हुराशी धरून निसतो, असे म्हणत असेल तर दरिद्र दरोडेखोराप्रमाणे आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील. अधर्म व दुर्जन मनुष्य उद्धामपणाशी भाषण करीत जातो, डोळे मिसकावतो व पायाने इशारा करीत व बोटांनी खुणावतो, त्याच्या मनात उद्धामपणा असतो. तो दुष्कर्माने योजना करीत असतो, तो वैमनस्याने पसरितो. यामुळे त्याच्यावर विपत्ती अकस्मात येईल, त्याच्या एकाएकी सुराडा होईल, त्याच्या निभाव लागणार नाही. परमेश्वर ज्याचा द्वेष करतो अशा 6 गोष्टी आहेत नव्हे, त्याला अशा 7 गोष्टीची वीट आहे. उन्मत्त दृष्टी, लबाड बोलणारी जिवा, निर्दोष रक्त पाळणारे हात, दुष्ट योजना करणारे अंतःकरण, दुष्कर्म करण्यास त्वरेने धावणारे पाय, लबाड बोलणारा खोटा साक्षी व भावाभावात वैमनस्य उत्पन्न करणारा मनुष्य, त्या या होत. व्यभिचाराविषयीची ताकद. माझ्या मुला, तू आपल्या बापाच्या आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको, ती नेहमी आपल्या उराशी कवटाळून धर, ती आपल्या गळ्यात बांधून ठेव. तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवील, तू निसशील तेव्हा तुझे रक्षण करेल, तू जागा होशील तेव्हा ते तुझी बोलेल. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व शिस्त केवळ प्रकाश आहे. बोधाचा वाग्दंड जीवनाचा मार्ग आहे. दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीपासून, गोड बोलल्या जिव्हेपासून ती तुझे रक्षण करणारे आहे. तू आपले चित्त तिच्या सौंदर्यास पाहून ललूभ होऊ देऊ नको, तिच्या नेत्रकटाक्षाला वश होऊ नको. कारण व्यभिचारणीच्या संगतीने मनुष्य बकरीच्या तुकड्याला मतात होतो. स्वरिणी स्त्री पुरुषाच्या अमोल जीवाशी शिकार करते. मनुष्याने आपल्या वरशी विस्तव धरला तर तिची वस्त्रे जोडणार नाहीत काय? कोणी निखारेवर चालला तर त्याचे पाय पोळणार नाहीत काय? जो कोणी आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीशी गमन करीतो तो असा आहे. जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही. शर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली तर त्याला लोक तुच्छ मानित नाही. पण तो सापडला तर 7 पट परत देईल. तो आपल्या घरची सर्व मालमत्ता देईल. स्त्रीशी जारकर्म करणारा अक्कल शून्य आहे आणि जो आपल्या जीवाशी नाश करून घेऊ पाहतो तो असे करीतो. त्याला घाय व अपकीर्ती ही प्राप्त होतील. त्याची निंदा कधी पुसून जाणार नाही. कारण ईर्ष्या पुरुषा संतप्त करीते, सूड उगवण्याच्या दिवशी तो गय करणार नाही. तो कसल्याही खंडाची पर्व करणार नाही. त्याला तू बहुत देणग्या दिल्या तरी त्याचे समाधान होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे आहे नीतिसूत्र 6 अध्याय.